सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आलाय। त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली। रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हिरे रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले। मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळवण्यात आले। तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत सूचित करण्यात आले। मंकी पॉक्स बाधित रुग्ण 2 ऑक्टोबर रोजी तो सौदी अरेबियातून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता। गेल्या 4 वर्षांपासून तो सौदी अरेबियात वास्तव्यास आहे। त्याच्या मुलीचे लग्न असल्याने तो धुळ्यात आला होता। मात्र येथे आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला। त्यामुळे तो दिनांक 3 ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी गेला। या रुग्णाने हिरे रुग्णालयातील डॉक्टरांना आपला त्रास सांगितला। डॉक्टरांना मंकी पॉक्सची लक्षणे दिसून आल्याने मनपाच्या पथकाने सदर रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतले होते। सदर सॅम्पल पुण्यातील NIV कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। या रुग्णाचा मंकी पॉक्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। डॉक्टरांनी शंकेचे निरसन करण्यासाठी पुन्हा रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते। धुळ्यात आढळलेला मंकी पॉक्सचा रुग्ण हा महाराष्ट्रातील पहिलाच रुग्ण असल्याचं पुण्यातील NIV ने स्पष्ट केलं। मंकी पॉक्स मध्ये 2 प्रकारचे व्हेरियंट आहेत। त्यात क्लाइड 1 हा दुर्मिळ व अधिक संसर्गजन्य असतो। भारतात आतापर्यंत याचे 35 रुग्ण आढळले, तर महाराष्ट्रातील ही पहिलीच केस आहे। सदर रुग्णाला डायबिटीज असल्याने बरं होण्यासाठी वेळ लागत आहे। मंकी पॉक्स आजार पसरू नये म्हणून महापालिका व जिल्हाधिकारी यांना कळविले असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे।